कर देने वाला मामला सामने आया है। 3 साल की बच्ची को टीचर द्वारा थप्पड़ मारने का मामला सामने आया है। आरोपी साधना गायकवाड़ खारघर सेक्टर 15 स्थित घरकुल सोसाइटी में होम ट्यूशन लेती थी। इसी सोसाइटी में रहने वाले वावरे परिवार ने अपनी 3 साल की बेटी को आरोपी साधना गायकवाड़ के पास प्री प्राइमरी शिक्षा के लिए भेजा था। गुरुवार को आरोपी शिक्षिका ने 3 साल की बच्ची के हाथ पर बर्तन गर्म करके रख दिया। घर आने के बाद बच्ची रो रही थी और परिजन घटना का हिसाब मांगते हुए थाने पहुंचे। पुलिस के पूछने पर आरोपी शिक्षक ने बताया कि घटना तो नहीं हुई, लेकिन ट्यूशन पढ़ने आए छात्रों से जब पूछा तो पूरा सच सामने आ गया। इस मामले में आरोपी शिक्षक को खिलाफ खारघर थाने में धारा 324 और किशोर न्याय अधिनियम के तहत मामला दर्ज कर आगे की कार्रवाई की जा रही है। काल खारघर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपल्याकडे कंप्लेंट आली की लहान मुलीला 3 वर्षाच्या मुलीला चटके त्या ट्यूशन टीचरने दिलेल्या संदर्भात कंप्लेंट आली होती। त्याच्या अनुषंगाने आपण गुन्हा रजिस्टर नंबर 266/22 IPC 324 आणि ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट कलम 7 अन्वये आपण गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला माहिती जी नंतर आपण मिळाली त्याच्यामध्ये असं आहे की ती मुलगी घरी गेल्यानंतर त्यांच्या पॅरेंट्सनी बघितलं की त्याच्या मुलीच्या अंगावर चटके आहेत। ज्यावेळेस ट्यूशन टीचरला विचारण्यात आलं तर त्यावेळेस तिनं डिनाय केलं की मी अशा प्रकारे काही चटके दिलेले नाहीत किंवा मला माहिती नाही असं। त्यानंतर त्या ट्यूशनमधील मुलांनी इतर जी मुलं होते त्यांनी सांगितलं की घरामध्ये जे उलतानं जे असतं त्याचं गरम करून त्याचे चटके दिलेले आहेत। तर एवढ्या लहान मुलीच्या संदर्भात असा क्रूरपणे जी वागणूक दिलेली आहे त्याच्यामध्ये पोलिसांच्याकडे जसे पॅरेंट्स आले आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता पुढील कारवाई करत आहोत। त्याच्यामध्ये आणखीनही अशा प्रकारचे काही घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहेत काही इतर विद्यार्थ्यांच्या सोबत, ते आपण चौकशी करत आहोत। कालच गुन्हा झाल्यामुळे तपास अद्यापही चालू आहे। पुणे में एक अपमानजनक घटना सामने आई है, जहां एक नाबालिग लड़की को जान से मारने की धमकी देते हुए उसके साथ बलात्कार किया गया है। यह घटना पुणे के शिक्रापुर थाने में एक भाजपा नेता के फार्म हाउस पर काम करने वाले खेत मजदूर की नाबालिग बेटी के साथ घटी है। उसके रिश्तेदार ने उसे जान से मारने की धमकी देकर दुष्कर्म किया। नाबालिग लड़की से छेड़छाड़ करने वाले आरोपी का नाम विशाल गायकवाड़ है। शिक्रापुर पुलिस ने इस हत्यारों को गिरफ्तार कर लिया है। यह दिल दहलाने वाली घटना पुणे में एक बीजेपी नेता के स्वामित्व वाले फार्म हाउस पर हुई। इस बीच भूमाता ब्रिगेड की अध्यक्ष तृप्ति देसाई ने गंभीर आरोप लगाया कि पीड़िता को न्याय मिलने तक दबाव रहेगा। विशाल गायकवाड़ और पीड़ित लड़की के माता पिता पुणे में शिक्रापुर थाना क्षेत्र में एक भाजपा नेता के फार्म हाउस पर रहते थे। पीड़ित नाबालिग लड़की और आरोपी दोनों एक दूसरे के रिश्तेदार थे। शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका शेतावर काम करणाऱ्या शेत मजुराच्या मुलाने त्याच शेतावर काम करत असलेल्या आपल्याच नातेवाईक असलेल्या शेतमजुराच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना नोंद करण्यात आलेली असून त्यातील आरोपीला तात्काळ अटक करण्यात आलेली आहे। त्याची 4 दिवस पोलीस कस्टडी मंजूर करण्यात आली असून यातील पीडितेला वैद्यकीय मदत पुरवण्यात आलेली आहे। यातील फार्म हाऊसच्या मालकाचा सदर घटनेशी कोणताही संबंध नसून पोलिसांवर कोणताही दबाव नाही। पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत भाजपचे नेते गणेश बिडकर यांच्या मालकीचं फार्म हाऊस आहे आणि या फार्म हाऊसवर काम करणाऱ्या कामगारांच्या 12 वर्षाच्या मुलीवर एका कामगारानं जो आहे तो बलात्कार केलेला आहे। त्यानंतर काल रात्री जो आहे तो उशिरा त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचारासह बलात्काराचा गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे। त्या आरोपीला अटकही झालेली आहे, परंतु हा फार्म हाऊस भाजपच्या नेत्याचा असल्यामुळं या भाजपच्या नेत्याच्या नावाची चर्चा कुठेही होऊ नये, या फार्म हाऊसची चर्चा कुठेही होऊ नये यासाठी हे प्रकरण दाबलं जाण्याची शक्यता जी आहे
ती स्थानिकांनी वर्तवलेली आहे. असे अनेक फोन आणि तक्रारी माझ्याकडे फोनवरून आलेल्या आहेत. त्यामुळं माझे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती आहे की या 12 वर्षाच्या गरीब मुलीला न्याय मिळाला पाहिजे. हे प्रकरण तातडीनं फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये आहे ते चालवलं पाहिजे. आणि जरी गणेश बिडकर हे भाजपचे नेते असले, यांचा या प्रकरणाशी संबंध जरी नसला तरी फार्म हाऊस हा त्यांच्या मालकीचा आहे, म्हणून त्यांची कुठेही चर्चा होऊ नये म्हणून जर हे प्रकरण दाबलं जाणार असेल तर मग आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. बारामती सांसद सुप्रिया सुले पुरंदर तालुका के दौरे पर थी. सुप्रिया सुले ने भारी बारिश के हुए कृषि नुकसान का जायजा किया. इस बार उन्होंने राज्य सरकार पर निशाना साधा. पुरंदर तालुका के किसानों को भारी नुकसान हुआ है. सरकार को जल्द से जल्द किसानों की मदद करनी चाहिए. ऐसे मामलों में महाविकास आघाड़ी की सरकार तुरंत मदद कर रही थी. सत्ता ले ली लेकिन काम शुरू नहीं हो रहा. 2.5 महीने हो गए, सरकार बदल गई लेकिन अब तक कोई संरक्षक मंत्री नहीं है. मैं मुख्यमंत्री से अनुरोध करती हूँ कि एक दिन में 20 मंडलों की तरह गणपति को हमें एक दिन दे. हम उन्हें 20 गाँव में ले जाते हैं. महाराष्ट्र को अब 2 मुख्यमंत्रियों की जरूरत है. सुप्रिया सुले ने चेतावनी दी कि एक बोर्ड में जाएगी और दूसरा मुख्यमंत्री मंत्रालय में बैठेगा और किसानों और नागरिकों की मदद करेगा. सुप्रिया सुले ने निर्मला सीतारमण के बारामती दौरे पर भी प्रतिक्रिया दी. निर्मला सीतारमण किसानों को 2000 करोड़ के पैकेज की घोषणा करे. 1000-2000 करोड़ उनके लिए ज्यादा नहीं है, मामूली है. सुप्रिया सुले ने बारामती विधानसभा क्षेत्र को 5 से 10 करोड़ का पैकेज देने की मांग की है. एकाच गोष्टीचं वाईट वाटतं की सत्ता एवढी ओरबाडून घेतली पण कामाच्या बाबतीत अजून त्याची काही सुरुवात होताना दिसत नाही आहे. कारण गेले 2.5 महिने झालं सरकार बदललं आहे आणि पालकमंत्री पुणे जिल्ह्याला नाही आहे. मला आज आवर्जून एका गोष्टीची जाणीव होते की आम्ही आत्ताच गाडीत सगळेच कार्यकर्ते म्हणत होते की दादा जर पालकमंत्री असते तर तातडीने यंत्रणा चालली असती. आणि त्याच्यामुळे आज गेले 2.5 महिने पुणे जिल्ह्याला नाही, महाराष्ट्रात कुठेच पालकमंत्री नाही आहेत. मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्रपणे विनंती करीन की आपण सगळे एवढे दौरे केले, आपण अनेक छोट्या मोठ्या गणपती मंडळात गेला, दिवसाला 20-20 मंडळांना गेला, तर माझी त्यांना विनंती राहील ह्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून की आपण एक दिवस जसा 20 गणपतीच्या मंडळांना देत होता, ही आनंदाची गोष्ट आहे, तसं एक दिवस आम्हाला द्या. 20 गावांमध्ये आम्ही पुरंदरमध्ये त्यांना नेतो आणि ही सगळी पाहणीसाठी त्या 20 गावांसाठी त्यांनी वेळ द्या. माझं नाव शामराव मल्हारी जगताप, मुक्काम पोस्ट राजेवाडी. ही आमची ही फुलशेती माझी स्वतःची. इथं जे अतिवृष्टी झाली त्यामुळे भरपूर असं नुकसान झालेलं आहे, 100% नुकसान झालेलं आहे. आता शेजारी बोरवेल आहे, तो बोरवेल सुद्धा त्याच्यावरनं पाणी वाहत आहे. ज्याच्यावरून पाण्याची पातळी तुमच्या लक्षात येतेच किती येते. पाण्याची पातळी पलीकडे माझा वाटाणा होता, फ्लावर होता, कोबी होता, हे फुलशेती आहे, इथं कापरीची फुलं आहेत. म्हणजे टोटल सगळं नुकसानच झालेलं आहे. मागणी काय आता तुमची? मागणी काय, सरकारने याच्यात टोटल पंचनामे करावेत आणि त्याची रितसर भरपाई द्यावी आम्हाला. किती भरपाई मिळावी असं वाटते? भरपाई आता तशी 1,25,000. महाराष्ट्र के सांगली में साधु लीचिंग मामले में 6 लोगों को गिरफ्तार किया गया है. बच्चों का अपहरण करने वाले चोरों के गिरोह के लिए इसे समझकर 4 साधुओं को बेरहमी से पीटा गया. सांगली का जियत यह घटना तालुका के लवंगा में हुई. पुलिस की जांच में साफ हो गया कि मारपीट किसी गलतफहमी के कारण हो गई थी. वाराणसी से 4 साधु देव दर्शन के लिए कर्नाटक गए थे. देव दर्शन पूरा करने के बाद वह लवंगा होते हुए बीजापुर जा रहे थे. तभी साधु ने सड़क पर गाड़ी रोकी और एक युवक से पूछा कि बीजापुर रोड कौन सा है. युवक ने कन्नड़ में वर्णित एक साधु का वीडियो देखा था जो बच्चों का अपहरण करने वाले गिरोह के रूप में देखे गए थे. साधु ने युवक से सड़क के बारे में पूछा. वायरल वीडियो के चलते युवक ने इस बात की शिकायत गांव में की क्योंकि उसे शक था कि वह यही लोग थे. इसके बाद इन 4 साधुओं को कार से घसीटा गया और बुरी तरह पीटा गया.
सांगली जिले में जत पुलिस स्टेशन के हद्दी में जत तालुके के हद्दी में उमली पुलिस स्टेशन के हद्दी में लवंगा गांव है। उस गांव में एक घटना घड़ी है। पर राज्य के कुछ साधु कर्नाटका से पंढरपुर जाते वक्त उन्होंने लवंगा गांव में पूछा कि पंढरपुर का रास्ता कहाँ है। उस समय लवंगा गांव में कुछ घटना घड़ी है जिसमें इन साधु संतों पर कुछ गांव के लोगों ने असॉल्ट किया है। पुलिस को इन्फॉर्मेशन मिलने के बाद पुलिस स्पॉट पे गई और उन साधुओं को हॉस्पिटल ले जाकर उनका औषध उपचार करके उनसे घटना जो हुई है उसकी इन्फॉर्मेशन ली गई। उन साधुओं को आगे मंदिर जाना था, इस वजह से वो कंप्लेंट उन्होंने नहीं दिया। इस घटना की पुलिस ने सो मोटो कॉग्निजेंस लिया है। उमदी पुलिस स्टेशन के हद्दी में हर्ट और राइट सेक्शंस अप्लाई करके ऑफेंस रजिस्टर किया गया है। 6 अक्यूज को अरेस्ट किया गया है और जो इतर अक्यूज है उनको ढूंढने का काम चल रहा है और जल्दी हम इतर अक्यूज को भी अरेस्ट करेंगे। सांगली मिरज कुपवाड़ नगर निगम के स्थायी अध्यक्ष पद पर भाजपा प्रत्याशी धीरज सूर्यवंशी ने जीत हासिल कर ली है। दिलचस्प बात यह है कि अध्यक्ष पद के चुनाव में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के 2 सदस्य अनुपस्थित थे, इसलिए कांग्रेस अकेले लड़ी। इस कड़े चुनाव में बीजेपी प्रत्याशी धीरज सूर्यवंशी को 9 और कांग्रेस प्रत्याशी संतोष पाटिल को 5 वोट मिले, इसलिए कांग्रेस का सही कार्यक्रम राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने ही किया है। इसलिए सांगली नगर निगम के स्थायी अध्यक्ष के चुनाव में भाजपा प्रत्याशी धीरज सूर्यवंशी ने कांग्रेस राष्ट्रवादी गठबंधन के प्रत्याशी को हराकर जीत हासिल कर ली। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या स्टँडिंग कमिटीच्या सभापतीपदी माझी निवड भारतीय जनता पार्टीकडनं झाली। आज मला एकूण 9 मते पडली आणि आघाडीची मते 7 असताना 2 मते गैरहजर राहून त्यांनी जे महापौर इलेक्शनमध्ये जे पेरलं होतं तेच आता त्यांच्या 2 मतं गैरहजर राहून त्यांच्या अंतर्गत कलामुळे 2 मतं गैरहजर राहून तेच आज उगवलेलं आहे। आज भारतीय जनता पार्टीनं माझ्यावर पुन्हा एकदा सभापती पदाचा मान देऊन पुन्हा मला त्यात काम करायची संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं मी 100% सोनं केल्याशिवाय सोडणार नाही। राहिलेल्या 8-9 महिन्यात सांगली मिरज कुपवाड तिन्ही शहराचा समतोल विकास कसा साधता येईल याचा मी प्रयत्न करणार आहे। आमची राज्यात सरकार आहे, केंद्रात सरकार आहे, राज्य सरकारकडनं कसा जास्त प्रमाणात सांगली शहरासाठी, मिरज शहरासाठी, कुपवाड शहरासाठी निधी आणता येईल याचा प्रयत्न करणार आहे। आणि मी सर्व आमच्या नेत्यांचं, चंद्रकांत दादा असतील, फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, सांगलीचे सुधीर दादा, शेखर इनामदार साहेब, मकरन भाऊ, सर्वच कोर कमिटीच्या नेत्यांचं आभार मानतो आणि थांबतो। नाही, असं काय घडलेलं नाही आहे। त्यांच्या अंतर्गत कलामुळे, त्यांच्या नेत्यांच्या काही वागण्यामुळे ते सगळं घडलेलं आहे। आम्ही कोणालाही फोडलेलं नाही, काय नाही।